नमस्कार मैत्रिणींनो, मी यामिनी सावळे. तुमचं श्री युनिक क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. ही आहे कुंदन नथ. नाकातून घालायची, कशी बनवायची ती या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितले आहे, जी अगदी लवकर तयार होईल. चला याचे साहित्य आपण बघूया. हे आहे कुंदन स्टोन. हे आहेत 0.5 mm चे मोती. त्यानंतर हे आहेत क्रिस्टल मनी रेड कलरचे 1 mm चे. त्यानंतर हे आहेत ग्रीन कलरचे 0 mm चे मोती. त्यानंतर 0 mm चे रेड कलरचे हे मनी. 0.3 mm ची ही गेज वायर जी रॅपिंगसाठी लागते. हे आहे कटर, प्लायर, 18 गेजची वायर. चला तर मग पाहूया. ही आहे बॉल पेन. तिला आपण कटरच्या मदतीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. त्यानंतर हे मोती घेऊन त्यांना आपण या बॉल पेनमध्ये एक एक टाकून घ्यायचे. या पद्धतीने बॉल पेनमध्ये आपण हे मोती अशा पद्धतीने टाकायचे. आणि हा आहे स्टोन. याच्यातून या पद्धतीने बघा वरच्या साईडने असं हे मोती आणि हे बॉल पेन जे आपण टाकून घेतले ते अशा पद्धतीने या कुंदनमधून अशा पद्धतीने काढायचे. या पद्धतीने बघू शकता तुम्ही असे वरच्यावर हे टाकून घ्यायचे आणि अशा पद्धतीने त्यांना पिळी देऊन घ्यायचा की जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होतील. हे बघा या पद्धतीने वायरच्या मदतीने चांगले त्यांना पीळ द्यायचं आहे. अशा पद्धतीने पीळ देऊन झाल्यानंतर त्याला आपण वायरच्या मदतीने व्यवस्थित पीळ द्यायचं आहे आणि कटरच्या मदतीने आपण असं त्यांना कट करून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने कट करून झाल्यानंतर हे व्यवस्थित प्लायरच्या मदतीने अशा खालच्या साईडला आपण व्यवस्थित बेंड देऊन द्यायचं आहे, जेणेकरून ते वरती रुचणार नाही. अशाच पद्धतीने आपण परत दुसऱ्या साईडनेही टाकून घ्यायचे. अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण कुंदनला असे हे बॉल पेन मोती म्हणून सगळ्या ठिकाणी असे टाकून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने सगळ्या ठिकाणी करत जायचे आणि व्यवस्थित अशा बोटाने आपण व्यवस्थित त्यांना सेट करून घ्यायचे. हे बघा या पद्धतीने सुरुवातीला ज्या पद्धतीने केलं सेम तीच प्रोसेस करत जायचे. प्लायरच्या मदतीने असं पीळ देऊन कट करून त्यांना खालच्या बाजूला बेंड देऊन व्यवस्थित करून घ्यायचे. अशाच पद्धतीने सगळ्या ठिकाणी हे करायचे. हे बघा या पद्धतीने दिसत असेल तुम्हाला. अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंड करून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने आपल्याला हे मोती आणि बॉल पेन व्यवस्थित टाकून त्यांना व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे या पद्धतीने.
काही अवघड नाही आहे मैत्रिणींनो, तुम्ही शिकलात तर व्यवस्थित तुम्हालाही येऊ शकेल. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित प्लायरच्या मदतीने त्याला व्यवस्थित पीठ धुवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित कटरच्या मदतीने कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने बघू शकताय तुम्ही. व्यवस्थित आपल्या बोटाच्या मदतीने त्यांना आपण सेट करून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित या पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंड हा करायचा आहे. हे बघा, या पद्धतीने पूर्ण राऊंड करून घ्यायचं. त्यानंतर ही जी 18 गेजची वायर आहे तिला आपण खालचा असा लूप करून घ्यायचा आहे. बघा, प्लायरच्या मदतीने आपण असं व्यवस्थित राऊंड करत जायचं आहे. हे बघा, या पद्धतीने असे आपल्याला 2 राऊंड करून घ्यायचे आहेत. हा लूप असा व्यवस्थित करत बोटाच्या मदतीने राऊंड करत जायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आपल्याला हा छोटा खालचा लूप तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे. हे बघा, असे 2 राऊंड आपल्याला लूपचे तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा, त्यानंतर हे जे बॉल पिन आहे त्याच्यामध्ये ते छोटे 0 mm चे ग्रीन मनी, रेड मनी आणि मोती असे आपल्याला हे 2 टाकून घ्यायचे. ते बघा, या पद्धतीने. आणि त्यांचं आपल्याला हँगिंग तयार करायचं आहे. या पद्धतीने व्यवस्थित पकडायचे आणि अशा मोतीला राऊंड देऊन द्यायचे. हे बघा, या पद्धतीने 2-3 राऊंड देऊन द्यायचे आणि एक्स्ट्राचा जो तार आहे तो आपण कट करून घ्यायचा की या पद्धतीने हे हँगिंग तयार होईल. अशा पद्धतीने आपल्याला हे जे सगळं आहे तेवढे आपल्याला हे हँगिंग तयार करायचे. हे बघा, कट करून घ्यायचे. आपल्याला हे 5-6 हँगिंग तयार करून घ्यायचे. हे बघा, या पद्धतीने अशा प्रकारे आपल्याला हे 6 हँगिंग तयार करून घ्यायचे. 2 मोती, 2 ग्रीन कलरचे आणि 2 रेड कलरचे. अशा प्रकारे 18 गेजच्या या वायरमधून खालून आपल्याला हे टाकून घ्यायचे. हे बघा, या पद्धतीने एका साईडने आपण लूप तयार केला आहे आणि वरच्या साईडने आपण असे हे टाकून घ्यायचे. म्हणजे हे खालच्या साईडला येतील. हे बघा, आपण खालून अशी ही नथ तयार करणार आहोत. हे बघा, या पद्धतीने खालून स्टार्ट केली का लवकर तयार होते. हे बघा, त्यानंतर ते हँगिंग टाकून झाल्यानंतर हे 0-1 mm चे जे मणी आहेत मोठे मोती हे आपण हे टाकून घ्यायचे. हे बघा, 2 मोठे मणी आणि 1 क्रिस्टल रेड मणी. हे बघा, 1 mm चा हा रेड मनी आहे, क्रिस्टल हा टाकून घ्यायचा आहे. हा सेंटरमध्ये येईल. त्यानंतर परत एक मोती आपल्याला हा टाकायचा आहे. या पद्धतीने टाकायचं. बघू शकता तुम्ही, आधी हँगिंग, त्यानंतर एक मोती, क्रिस्टल मनी आणि एक मोती. त्यानंतर ही 0.3 mm ची गेज वायर ही रॅपिंगची, तिला अशा पद्धतीने व्यवस्थित रॅप करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने रॅप करून घ्यायची आहे व्यवस्थित, की जेणेकरून ती निघणार नाही. हे बघा, या पद्धतीने रॅप करून घ्यायची.
त्यानंतर एक क्रिस्टल मणी असा त्या मोठ्या 18 गेजच्या वायरमधून टाकून घ्यायचं आहे. हे टाकून झाल्यानंतर ही जी गेज वायर आहे 0.3 mm ची, त्याच्यातून आपल्याला हे 0.5 mm चे हे मोती असे हे टाकायचे. ते बघा या पद्धतीने 4 मोती हे आपल्याला टाकून घ्यायचे, जेणेकरून तो आपण जो क्रिस्टल मणी टाकला आहे त्याच्याभोवती हे येतील. हे बघा या पद्धतीने हे 4 मोती टाकायचे गेज वायरमध्ये. आणि अशा पद्धतीने जो आपण क्रिस्टल मणी टाकला आहे त्याच्या भोवतीने हे असे टाकून घ्यायचे. ते बघा इकडून 2 आणि तिकडून 2 अशा प्रकारे ते 4 मणी येतील. हे बघा आणि खालच्या साईडने असे व्यवस्थित टाकून झाल्यानंतर बोटाने त्यांना असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे सेट करून झाल्यानंतर आपल्याला गेज वायरने असं व्यवस्थित असे 2 वेळेस आपल्याला रॅप करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे रॅप करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे रॅप करून झाल्यानंतर तिथून खालून आपल्याला ही वायर वरच्या साईडने पास करायची. हे बघा अशा प्रकारे खालून ही वायर वरच्या साईडने आणून तिला परत पुढच्या बाजूने हे बघा या पद्धतीने पुढच्या बाजूने तिथे आपल्याला परत व्यवस्थित अशी रॅप करून घ्यायची. अशा प्रकारे बघा अशा प्रकारे आपल्याला रॅप करायची. 2 वेळेस आपल्याला अशी ही रॅप करायची, जेणेकरून हे मोती आहेत ते व्यवस्थित पॅक होतील. व्यवस्थित आपल्याला बोटाने अशी फिनिशिंग देत जायचं आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला हे करायचे. त्यानंतर आपण जो कुंदन आपण हा बनवला आहे बॉलपिन आणि मोतींचा पूर्ण करून झाल्यानंतर त्याला आपण असं व्यवस्थित वरच्या साईडने ठेवायचं आहे आणि व्यवस्थित 18 गेजच्या वायरला आणि हे जे आपण जे मोती लावले त्यांच्यामधून आपल्याला ही 0.3 ही जी वायर आहे ही व्यवस्थित अशी काढायची. म्हणजे आपल्याला हा जो स्टोन आहे तो व्यवस्थित तिथे आपल्याला बसवायचा आहे. व्यवस्थित अशा प्रकारे असं घट्ट करून व्यवस्थित पॅक बांधायचं आहे. बघा या पद्धतीने, म्हणजे तो हलणार नाही. या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला रॅप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसत असेल. हे बघा प्रत्येक बाजूने आपल्याला हे ही वायर काढून व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे वरचा स्टोन. हे बघा या पद्धतीने तुम्हाला दिसत असेल. आणि व्यवस्थित बोटाने असं ही वायर अशी व्यवस्थित खेचून घ्यायची. हे बघा त्याला व्यवस्थित खेचायची, जेणेकरून त्या वायरला पिळ येणार नाही. हे बघा याच प्रकारे व्यवस्थित घट्ट असा हा कुंदन हा पॅक होईल. हे बघा या पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायची. बघा बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर ही नथ तयार होते. घरी बसून तुम्ही सुद्धा ही नथ अशी व्यवस्थित तयार करू शकता. हे बघा या पद्धतीने वरच्या साईडला अशी आपण रॅप करून घ्यायची आणि जी एक्स्ट्राची वायर आहे तिला आपण कट करून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे आपण तिला कट करून घ्यायची. दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर जो उरलेला जो ची वायर आहे तिला आपण मधल्या बाजूने व्यवस्थित अशी सेट करून घ्यायची, जेणेकरून ती आपल्याला टुसणार नाही आणि वरती येणार नाही. या पद्धतीने तिला खाली अशी प्रेस करून द्यायची. हे बघा अशा प्रकारे
पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तिला प्रेस करायची. त्यानंतर पाहू शकता तुम्ही अगदी काही मिनिटातच आपली ही नथ तयार होते बघा. एकदम सुंदर अशी ही नथ तयार होते. त्यानंतर आपल्याला आपण जो लूक तयार केला होता त्याच्या अगदी थोडं जवळ आपल्याला काय करायचं आहे, ही 18 गेजची वायर आहे ती आपल्याला हे बघा अशा पद्धतीने थोडी एक्स्ट्राची ही कट करून घ्यायची. हे बघा या प्रकारे तिला कट करून घ्यायची. आणि आपल्याला थोडंसं पुढच्या साईडने आपल्याला या प्लायरच्या मदतीने अशी थोडी ती वायर बेंड करून घ्यायची जेणेकरून त्या लूकमधून जाईल. या पद्धतीने त्या लूकमधून ती जाईल. अशा प्रकारे आपली ही कुंदन नथ अगदी काही मिनिटातच अशी ही तयार होते बघ. खूप सुंदर दिसणारी ही नथ आहे जो आपला महाराष्ट्रीयन दागिना आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर नक्की तुम्ही अवघ्या काही मिनिटात ही नथ अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता. बघू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तर चला तर मैत्रिणींनो, तुम्हीही घरी बसून ही अशी नथ तयार करा. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.